नमस्कार. मावळसत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. कधीकाळी ओसाळ माळरान होतं, ज्या माळरानात फक्त गवत पिकायचं, ज्या माळरानात दगडधोंडे होते, त्या माळरानात साईच्या गोविंद पिंगळे या शेतकऱ्याने शेती फुलवली. गोविंद विष्णू पिंगळे सायगावचा एक शेतकरी 10वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढं नोकरीची अपेक्षा न ठेवता शेतीची आवड असल्या कारणाने मी शेती करत आलो. आज माझ्या या ठिकाणी या जमिनीमध्ये शेती करत असताना या ठिकाणी 2-3 गुंठे वांगी लावल्यात, त्या ठिकाणी 2-3 गुंठे आष्टर लावला आहे, थोडी मिरची लावली, या ठिकाणी घेवडा, भुईमूग, कांदा आणि झेंडू अशा प्रकारची 5-6 प्रकारची पिकं लावलेली आहेत. यामधून जे पीक चांगलं जोमात येतं ह्याच्यावर पण थोडासा माझा अभ्यास होतो आणि घरची शेती असल्या कारणाने हे घरच्या शेतीमध्ये पिकणारे हे जे उत्पन्न आहे याचं एक मिळणाऱ्या उत्पन्नाचं आपण यामधून एक समाधान मिळतं आणि मी सेंद्रिय पद्धतीची शेती करण्याचा प्रयत्न करतो आहे. रासायनिक पद्धतीची शेती शक्यतो मी जास्त रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय पद्धतीचं गाईच्या शेण आणि गोमूत्रापासूनचं जीवामृत तयार करून ह्या सर्व पिकांना देत असतो आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी करत असलेल्या शेतीमधून वर्षभर आपल्याला शेंगदाणे आणि कांदा, मिरची ह्या अशा प्रकारची घ्यावं लागणार नाही. त्याचप्रमाणे आताच्या या थोड्याशा दिवसांमध्ये आठवडे बाजारातून मला कुठल्याही प्रकारची भाजी आणायला लागत नाही. माझ्या घरच्या जमिनीतलीच भाजीच माझ्या 5 माणसांचं कुटुंब अत्यंत चांगल्या प्रकारे या उदरनिर्वाह माझा या थोड्या छोट्या केलेल्या या शेतीमधून उदरनिर्वाह 5 माणसांचा होत असतो. अशा प्रकारची मला शेतीची आवड आहे आणि म्हणून मी या ठिकाणी या उजाड माळरानावर शेती करून गेली 2 वर्ष आलं या ठिकाणी बागायत क्षेत्र करून खाली मी विहीर खोदलेले, त्या विहिरीचं पाणी या ठिकाणी उचलून ही शेती करत असतो. याच्यामध्ये होणारा खर्च पाहता रासायनिक खतांचा खर्च माझा वाचतो आणि सेंद्रिय शेती करत असल्या कारणाने त्यामुळं माझा रासायनिक खतांचा खर्च वाचतो. त्यामुळं मला ही शेती करायला परवडती आणि एक समाधान मिळतं आणि चांगल्या प्रकारची दर्जेदार पिकं या ठिकाणी मला मिळतात, याचं खूप समाधान वाटतं. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.